यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर आहे। आर्णीतील अरुणावती नदीत पुराचं पाणी घरात शिरलंय। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक परिसर जलमय झाले। अरुणावती या नदीचं पुराचं पाणी घरात शिरलंय। यवतमाळ जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। रात्री जवळपास 11:30च्या नंतर अरुणावती नदीला महापूर आला आणि नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली। रात्री 1:30च्या जवळपास नागरी वस्तीत पाणी पूर्णपणे शिरलं आणि उदयनगरचा हा भाग, भाजी मंडीचा भाग हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि 1:30 वाजताच्या जवळपास 2 वाजता सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। अतिशय हातोहात नुकसान या महापुरामुळे झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिल्यामुळे थोडीशी सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न केला, पण ही परिस्थिती जवळपास 10 वर्षांनंतर आर्णीतनी अशा अचानक पुरामुळे घडलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासून सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासून सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी तालुक्याच्या पायथ्याशी दमदार पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात। धुळे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलप्रकल्पांमधील जलसाठा वाढवण्यास मदत होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा चिंता होती। वाशिम जिल्ह्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग आहे। 6 सुद्धा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे। वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा पावसाने झोडपलं। आज सकाळपर्यंतही पाऊस कायम राहिला। शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय। जिल्ह्यात भूजल पातळीमध्ये वाढ मात्र अद्याप नदी नाल्यांना मात्र पूर नाही। जिल्ह्यातील भूजल पातळी जी आहे त्या ठिकाणी वाढ झालेली असली तरी सुद्धा अद्याप मात्र नदी नाल्यांना पूर नाही। पुढील 24 तास मुसळधार पावसाचा आता हवामान विभागाने इशारा दिला। जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।